राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून गंभीर आरोप होत आहेत। पण आता त्यांच्या तब्येतीबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। स्वतः धनंजय मुंडे यांनी याबाबत माहिती दिली आहे। अंजली दमानिया यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन धनंजय मुंडे यांच्यावर 200 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला होता। त्याला धनंजय मुंडे यांनी ट्विटद्वारे उत्तर दिलं। यानंतर मुंडे माध्यमांसमोर का येत नाहीयेत अशी चर्चा सुरू झाली। याच पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी आपल्या तब्येतीबद्दल ट्विट करत माहिती दिली आहे। यात ते म्हणतात, माझ्या दोन्ही डोळ्यांवर 15 दिवसांपूर्वी शस्त्रक्रिया करण्यात आली। पद्मश्री डॉक्टर टी.पी. लहाने यांच्या मार्गदर्शनाखाली या शस्त्रक्रिया पार पडल्या। साधारण 10 दिवस त्यांनी डोळ्यांची काळजी, विशेषतः तीव्र प्रकाश, धूळ आणि उन्हापासून काळजी घेण्याचा सल्ला दिला होता। त्या दरम्यान मला बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान झालं। त्याच्यावरील उपचाराचं निदान सध्या रिलायन्स हॉस्पिटलमधील प्रसिद्ध डॉक्टर अरुण शहा यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। या आजारामुळे सध्या मला सलग 2 मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही। त्यामुळे सध्या 1-2 कॅबिनेट आणि पक्षाच्या जनता दरबार कार्यक्रमाला मला उपस्थित राहता आलं नाही। याबाबत मी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय श्री अजितदादा पवार यांना कल्पना दिलेली आहे। लवकरच या आजारावर मात करून मी पुन्हा जनसेवेच्या कामात रुजू होईल असं त्यांनी म्हटलं आहे। एकीकडे संतोष देशमुख प्रकरण, दुसरीकडे घोटाळ्यांचे आरोप, या दोन्हीमुळे धनंजय मुंडे कोंडीत सापडले आहेत। पण आता त्यांनीच आपल्या आजाराची माहिती दिली आहे। धनंजय मुंडे यांना झालेला बेल्स पाल्सी आजार काय आहे तेही पाहूयात। बेल्स पाल्सी हा शरीरातल्या स्नायूंशी निगडीत असलेला अर्धांगवायू सदृश्य विकार आहे। अर्धांगवायूमध्ये अर्धे शरीर निकामी होते। बेल्स पाल्सीमध्ये चेहऱ्याची एक बाजू लुळी होते। रुग्णाला गाल फुगवण्यास, गालाची हालचाल करण्यास त्रास होतो। याचा डोळ्याच्या पापण्यांवर आणि भुवयांवर देखील परिणाम होतो। डोळ्यांच्या पापण्या मिटलेल्या राहतात, बोलण्यास त्रास होतो। उच्च रक्तदाब, डायबेटीस तसेच काही गंभीर आजारात बेल्स पाल्सीचा सर्वाधिक धोका असतो। संशोधकांच्या मते हा आजार उद्भवल्यास 2 महिन्यात यावर योग्य उपचार करण्यात आले तर हा विकार बरा होऊ शकतो। यातून बाहेर येण्यासाठी 6 महिन्यांचा कालावधी देखील लागू शकतो। धनंजय मुंडेंच्या या ट्विटवर अंजली दमानिया यांनी ट्विट करत प्रतिक्रिया दिली आहे। धनंजय मुंडे यांना बेल्स पाल्सी झाल्याचे कळले। कोणालाच कधी आजार होऊ नये, ते लवकर बरे व्हावे यासाठी शुभेच्छा। बेल्स पाल्सी हा एक नर्व्हचा आजार आहे। हा कधी स्ट्रेसमुळे तर कधी हेर्ब्सच्या साईड रिॲक्शनमुळे होतो। ते लवकर म्हणजे 4 आठवड्यात ठीक होतीलच हा माझा विश्वास आहे, म्हणून मी म्हणत आहे। माझी लढाई त्यांच्या वृत्तीविरुद्ध आहे, त्यांच्या दहशतीविरुद्ध आहे, त्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आहे। ती चालू राहीलच, पण त्यांना तब्येतीसाठी शुभेच्छा। त्यामुळे आता धनंजय मुंडे लवकरात लवकर बरे होऊन त्यांच्यावरील आरोपांना सविस्तरपणे उत्तर देणार का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा। लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा।